कार आणि दुचाकी यांच्यात भीषण समोरासमोर धडक होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की कारने दुचाकीला तब्बल 100 फूट फरफटत नेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. हा अपघात बार्शी तालुक्यात शेळगाव आर गावाजवळ बुधवारी सायंकाळी 6च्या सुमारास घडला. संदीपान खताळ पवार आणि गणेश महादेव क्षीरसागर असं अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दोघेही उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार संदीपान आणि गणेश हे दुचाकी क्रमांक MH13 ES3314 वरून वैरागहून आपल्या गावी परतत होते. त्याचवेळी सोलापूरहून वैरागकडे जाणाऱ्या चारचाकी कार क्रमांक MH13 ES4530 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले. शासकीय रुग्णवाहिकेतून त्यांना सोलापूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद पोलिसात झाली आहे.